प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या असतात कुटुंबात. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे आणि मंडळीचं शरीर तुम्ही आणि मी आहोत. आम्ही शरीर आहोत, तो मस्तक आहे. आणि प्रत्येक अवयवाने आपापली कामं नीट केली पाहिजेत. डोळ्यांनी डोळ्यांचं काम नीट करावं, कानांनी कानांचं काम नीट करावं. सगळे अवयव व्यवस्थित चालू असतील तर माणूस धडधाकट आहे असं आपण म्हणतो. तसंच कुटुंब यासारखंच आहे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीट जर पार पाडली तर कुठंच प्रॉब्लेम येत नाही. कुटुंबात एक जरी व्यक्ती गडबड असला तरी पण कुटुंब धोक्यात जाऊ शकतं. एका व्यक्तीमुळं एक माणूस चुकला तरी पण अख्ख्या घराला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे. ज्या कुटुंबात अडचणी आहेत, समस्या आहेत, तिथे एकच व्हिलन असतो त्या घरामध्ये, बाकी सगळे चांगले असतात. एका व्हिलनमुळं अख्खा पिक्चर खराब होऊन जातो आणि त्या अख्ख्या घराचं नुकसान होतं एक व्यक्तीमुळं. मग ती पती असू शकतो, पत्नी असू शकते, एखादा मुलगा, एखादी मुलगी, कोणी पण असू शकतं. तर येशूच्या पण टीममध्ये यहुदा इस्करियोत होता, त्यांनी पण काहीतरी चुका केलेल्या आहेत आपण पाहतो. तर आज आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी प्रत्येकाला कळाली पाहिजे. आता आधी स्त्रियांना बोलत नाही कारण स्त्रिया नाजूक पात्र आहेत बायबलमध्ये सांगितलं, तर अजून आधी भावांकडून सुरुवात करतो. हालेलुया. सगळ्यात पहिली गोष्ट, तीनच गोष्टी सांगेल मी प्रत्येक भावाला, प्रत्येक पुरुषाला. एक सगळ्यात पहिली गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे की प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवरती खरं प्रेम केलं पाहिजे. आमेन. टाळ्या वाजवा या गोष्टीवरती जोरात येशूसाठी. आमेन. हालेलुया. नवऱ्यांचं प्रेम थोडं वेगळं असतं, पत्नीचं प्रेम थोडंसं वेगळं असतं. हालेलुया. कारण पती आणि पत्नी हे दोघं भिन्न आहेत. तुम्ही एकसारखे कधी होऊ शकत नाही. पुरुष पुरुष आहे, स्त्री स्त्री आहे, दोघं एकसारखे होऊ शकत नाहीत. एखाद्या पुरुषाने ठरवलं की मी स्त्री सारखं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेल, तू सकाळी उठला ना ब्रश घासता घासता चक्कर येऊन पडशील. त्यांचे एवढे कामं असतात आणि त्यांना एवढ्या गोष्टी मॅनेज करता येतात. एखाद्या बहिणीनेच ठरवलं की मी आजपासून पुरुषासारखं वर्तन करणार किंवा पुरुषासारखं मी वागणार, देवाच्या प्रिय लोकांना ते शक्य नाही. आणि म्हणून तर देवाने पुरुष आणि स्त्रीला वेगळं केलंय. ह्याच्यात कोण मोठं कोण लहान हे मी बोलत नाही. पुरुष पुरुष आहे हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल, स्त्री स्त्री आहे हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. पुरुषाचं काम पुरुष करू शकतो, स्त्रीचं काम स्त्री करू शकते. आणि म्हणून प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. तर आता प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीवरती खरं प्रेम केलं पाहिजे, दिखाव्याचं नको. खरं प्रेम म्हणजे कसं प्रेम करायचं ते बायबलमध्ये पण लिहिलेलं आहे. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 25वे वचन. इफिशियन चॅप्टर 5 वर्स 25. इफिसमध्ये 5:25 मध्ये वचन सांगते की प्रेम कसं असावं. पतींनो, पतींनो ऐकताय का तुम्ही? ऐका. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या, हा शब्द महत्वाचा आहे, कोणाच्या? आपापल्या, लोकांच्या नव्हे. हालेलुया. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. असं प्रेम नवऱ्याने करायला पाहिजे बायकोसाठी. इथं एक साडी आणली का वर्षभर बिचारा काही मदतच करत नाही, काही बोलतच नाही. हालेलुया. हे प्रेम एवढंच नकोय, चिमुटभर प्रेम नकोय. प्रेम एकदम मनापासून पाहिजे. ख्रिस्ताने जसं मंडळीवर प्रेम केलं, आता ख्रिस्ताने मंडळीवर कसं प्रेम केलं हे समजायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, ख्रिस्ताने मंडळीसाठी स्वर्ग सोडला. नवऱ्यांनो, तुम्ही बायकासाठी काय काय सोडायला तयार आहेत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पतींनो, आपापल्या बायकांसाठी तुम्ही काय सोडायला तयार आहेत? स्वर्ग सोडणं म्हणजे एक साधारण गोष्ट समजू नका. पण देवाने काय केलं की सगळ्यात वरती राजासन स्वर्गातलं सोडलं आपल्या येशूने आणि तो जगात आला. स्वतःला किती नम्र केलं. स्वर्ग त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पदासन आहे, पाय ठेवण्याची जागा आहे. बसण्याच्या ठिकाणावरून उठला आणि जिथं पाय ठेवतात त्या भूमीवर येऊन तुमच्या आणि माझ्यात त्याने वस्ती केली. स्वतःला लीन आणि नम्र केलं. पतींनो, तुम्ही आपली जागा सोडायला तयार आहात का? तुमचा हेकेखोरपणा तुम्ही सोडायला तयार आहात का? तुम्ही काय काय आपल्या पत्नीसाठी त्याग करायला तयार आहात?
आज हा प्रश्न देवबापाने तुम्हाला विचारलेला आहे, मला विचारलेला आहे. पतींनो, तुम्ही त्याग करायला तयार आहात का? जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. काय ख्रिस्ताने प्रीती केली? नुसता स्वर्ग सोडून आला नाही, तर सगळ्यात मोठी गोष्ट ख्रिस्ताने केली, त्याने वधस्तंभावरती मंडळीसाठी प्राण अर्पण केला. नवऱ्यांनो, नवऱ्यांनो, बायकांसाठी जीव द्यायला तयार आहेत का तुम्ही? मोठा प्रश्न आहे तुमच्या पुढं. पत्नीसाठी तुम्ही जीव द्यायला तयार आहात का? जीव म्हणजे आत्महत्या करायला म्हणत नाही मी. हालेलुया. प्राण देण्यासाठी म्हणजे एवढं जीवापासून प्रेम करायला तुम्ही तयार आहात का? पत्नीवरती एवढं प्रेम करायला तयार आहात का? तुम्ही जे पेरता तेच उगवतं, बरोबर की नाही? आंब्याची कोय पेरली का लगेच चिकू उगवतात, बरोबर की नाही? काय उगवत आहे? आंब्याची कोय पेरली तर? तुम्ही दुश्मनी पेरली तर काय उगवणार आहे? तुम्ही राग पेरला तर काय उगवणार आहे? तुम्ही अहंकार पेरला तर काय उगवणार आहे? आणि म्हणून पतींनो, सुरुवात तुम्हाला करायची. पत्नीवर प्रेम किती करायचंय? आमाप तर करायचंच, पण लिमिट दिलेलं आहे. किती? जीव जाईपर्यंत प्रेम करायचंय. इतकं प्रेम तुमच्या पत्नीला तुम्ही देणं गरजेचं आहे का ते प्रेम देत असताना तुमचा जीव गेला तरी तुम्ही तो प्रेमाचा जो ओघ आहे तो कमी होता कामा नये. एवढं प्रेम आपल्या पत्नीवरती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केलं तसं प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवरती प्रेम करावं, हे येशू ख्रिस्ताने आम्हाला कित्ता घालून दिलाय. बायकोसाठी तुम्ही आज नंतर काय करणार हे तुमच्या हातामध्ये आहे. आज जर तुम्ही प्रेमाची पेरणी केली तर तुम्ही प्रेमाचीच कापणी कराल. देवाच्या प्रिय लोकांनो, आज हे पवित्र वचन आहे प्रत्येक पतीसाठी. ज्यांचं लग्न झालंय त्यांनी कान उघडं ठेवून ऐका. देवाच्या प्रिय लोकांनो, कोणी येणार नाही तुमच्या बरोबर. भाऊ त्यांच्या संसारात व्यस्त होतील, बहिणी लग्न करून सासरी निघून जातील, पण तुमच्या शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणारी तुमची बायको, तुमची पत्नी तुमच्या बरोबर उभी राहणार आहे. जर तुम्ही तिलाच प्रेम देऊ शकले नाहीत तर तुमचं कशावर प्रेम आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे. आज देवाच्या संतगणांनो, सगळ्यात मोठं प्रेम हे ख्रिस्ताने वधस्तंभावर दाखवलं आणि तसं प्रेम प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवरती करावं, हे देवाची योजना आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 13वा अध्याय 1 ते 13 वचनामध्ये प्रीती किती महान आहे. प्रीती म्हणजे प्रेम किती महान आहे बायबल सांगतं. आणि त्याच 13व्या अध्यायाच्या 13व्या वचनात सांगितलेलं आहे, सारांश दिलेला आहे. विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु प्रीती श्रेष्ठ आहे. सगळ्यांनी म्हणा, प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वास, आशा आणि प्रीती तिन्ही गोष्टी आहेत, महत्वाच्या आहेत. विश्वास तर पाहिजेच, विश्वासाशिवाय चमत्कार नाही. आशा तर पाहिजेच, कारण आम्ही आशाहीन लोक नाही, पण तरी पण या तिन्ही गोष्टींमध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. काय कारण असू शकतं? कारण की देव प्रीती आहे. हालेलुया. देव प्रीती आहे. विश्वास संपेल, आशा संपेल, पण प्रीती संपणार नाही. आता तुम्ही म्हणाल, विश्वास कसं काय संपेल? कसं शक्य आहे? विश्वास, आज एखादा व्यक्ती इथं आलाय आणि त्याने विश्वास ठेवला की आज प्रार्थनेत गेल्यानंतर प्रभू मला आरोग्य देईल. आज जर तुमच्या शरीरात त्रास आहे, तुम्ही विश्वासाने प्रार्थना केली, तुम्ही बरे झालात, परत त्याच गोष्टीसाठी विश्वास धरायची गरज आहे का? नाही. आशा, 2024 सालामध्ये माझं घर बांधून होणार आहे, आशा आहे ती. घर बांधून झालं, परत त्या आशेची गरज आहे का घर बांधण्याच्या? संपली आशा, काम संपलं, विश्वास संपला, आशा संपली, पण प्रीती मात्र निरंतर राहते. प्रेम निरंतरच आहे आणि म्हणून देवाची इच्छा आहे की प्रीती श्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून पतींनो, आपल्या पत्नीवरती अशी प्रीती करायची की जी प्रीती ख्रिस्ताने वधस्तंभावर प्रदर्शित केलेली आहे. 1 कोरिन्थी 14वा अध्याय 1 वचन. घरामध्ये पतींनो, ज्यावेळेस तुमचं जीवन तुम्ही व्यतीत करता, तुमचं ध्येय असलं पाहिजे. काय ध्येय आहे पहा, 1 कोरिन्थी 14:1. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची व विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची अशी उत्कंठा बाळगा. प्रीती तुमचं ध्येय असू द्या, प्रेम हे आपलं ध्येय असू द्या, भांडण हे आमचं ध्येय असू देऊ नका. आमेन. प्रीती तुमचं ध्येय असू द्या. प्रीती म्हणजे कशी प्रीती करणार? प्रीती म्हणजे आपल्या शब्दाने प्रीती केली पाहिजे, बोलण्यातून प्रीती केली पाहिजे, आमच्या वागण्यातून प्रीती केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. परिवाराला सांभाळणं गरजेचं आहे, कौतुक करणं गरजेचं आहे.
घरामध्ये पत्नीने एखादं जेवण बनवलं का काही महाभाग असतात, ह्याच्यापेक्षा चांगली हॉटेलमध्ये चांगली भाजी मिळते म्हणतात. मग माझी अशी इच्छा आहे की घर जरा सोडून हॉटेलमध्येच राहायला जा, तिकडंच खान तिकडंच मर. ऐकताय तुम्ही चर्च? जर तुम्ही तुमच्या कुटुंबात तुमच्या घरात राहता तर तुम्हाला घरच्यांचं कौतुक करता आलं पाहिजे, घरच्यांवर प्रेम करता आलं पाहिजे, परिवाराला तुम्हाला लाडाने वागवता आलं पाहिजे, प्रेमाने वागवता आलं पाहिजे. नेहमी तुम्ही तिरस्काराने वाईट भावनेने बोलू शकत नाही. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या बोलण्यात वागण्यात प्रीती दिसली पाहिजे, लेकरांचं कौतुक केलं पाहिजे. हालेलुया. लहान मुलगी नटून थटून आली, तयारी करून आली आणि तुम्ही बघून दुर्लक्ष करता. ते लेकरू वाट बघतं, माझा बाप मला कधी म्हणेल मी सुंदर दिसते, छान दिसते. नाही कोणी म्हणत घरात. ते लेकरू मोठं व्हायला लागतं, कोणीच कौतुक करत नाही. शाळेत जाते, 10वीला खूप चांगले मार्क काढून लेकरू पास होतं, पण एक पेढा वाटत नाही बाप. काही बाप असेत, काही आया अशा आहेत, लेकरांचं त्यांना बिलकुल कौतुक नाही कशामध्येच. मग ही मुलगी तरुण होते, कॉलेजला जाते. कॉलेजला गेल्यानंतर मुलगा भेटतो तिला, तो म्हणतो यू आर सो ब्युटिफुल, गॉर्जियस. नको ते शब्द तिला काढतो. ती म्हणते अरे यार, असं कौतुक तर कोणी केलंच नाही, असं कौतुक कुणी केलंच नाही, असं एवढं प्रेमाने मला कोणी बोललं नाही. तो म्हणतो आय लव्ह यू, ही पण म्हणते आय लव्ह यू. तिथंच खेळ संपला, गडबड झाली सगळी. चूक कोणाची आहे? लेकराची. आई बापाची चूक आहे. तुम्हाला वेळेवर लेकरांचं कौतुक करता आलं नाही. एवढं प्रेम द्या लेकरांना की कोणी म्हटलं आय लव्ह यू त्याला म्हणता आलं पाहिजे तू तिकडं बघ. हालेलुया. तू इकडं बघूच नको. यहाँ की सभी लाईने व्यस्त है, कृपया कहीं और जाकर ट्राय करे. बोले यीशु मसीह की. असं लेकरांना घडवायचंय, असं लेकरांना शिस्त लावायची, असं लेकरांच्या जीवनामध्ये कार्य करायचं. नाही तर आजकाल परिस्थिती बिघडत चालली आहे प्रियांनो. घरात राहणारे, ताटात जेवणारे लेकरं आई बापाला कोर्ट कचऱ्यांमध्ये पोलीस स्टेशनला उभे करतात. बाप म्हणतो अरे बेटा माझी इज्जत आहे समाजामध्ये, हात जोडतो रे बेटा, नको असं करू. बाप ढसा ढसा रडत राहतो आणि पोरगी म्हणते जाल, मला तुझी गरज नाही, मला त्या मुलाबरोबर लग्न करायचंय. लेकरं आई बापाला धिक्कारायला सुरुवात का होतात? त्यांना चर्चचा रस्ताच नाही दाखवला ना. लेकरांना खरं ज्ञानच मिळालं नाही ना, म्हणून लेकरं चुकीच्या मार्गाने जायला लागले त्या दिवसामध्ये. ज्या लेकराच्या आई बापांनी धार्मिकतेचं वळण आपल्या लेकरांना लावलंय, ज्या घरामध्ये निरंतर प्रार्थना चालतात, ज्या घरामध्ये निरंतर येशूचा सहवास आहे, ज्या घरामध्ये निरंतर देवाची उपस्थिती आणि प्रार्थना आहे, त्या लेकरांना कधीच फसवू शकत नाही. आणि लेकरांना जरी काही अशा अपॉर्च्युनिटी आल्या, कुणी त्यांना फसवायचा जरी प्रयत्न केला, ती लेकरं सही सलामत तिथून घरी येतील आणि आई बापाला सांगतील डॅडी आज एक मुलाने मला प्रपोज मारला, पण मी त्याला लात मारून आले आणि मी सांगितलं माझा बाप माझ्यासाठी मुलगा बघणार आहे, माझी आई मला सांभाळणार आहे, मी ते काम करणार नाही, मी चुकीच्या मार्गाने जाणार नाही. ते लेकरं ज्यावेळेस अशा रीतीने वागतात, धन्य त्या आई बाप ज्यांनी आपल्या मुलाला चांगले संस्कार लावले. आपल्या लेकरांचं कौतुक करा प्रियांनो. लहान लेकर आहेत ना, डोक्यावर बसवा त्यांना, त्यांचं कौतुक करा. जगाला घेणं देणं नाहीये. मला तुम्ही कोणाच्याही घरी जाताना बघा, कोणाला भेटताना बघा, मी आई बापाशी कमी पण लेकरांशी जास्त बोलेन आणि त्यांचं एवढं कौतुक करीत राहीन, मी जाईपर्यंत त्या लेकरांना शाबासकी देत राहील. येस बेटा तू चांगलं करतो. लोक बघतात म्हणतात आमच्याशी बोलायला आले का आमच्या लेकरांशी? नाही, मी तुमच्या लेकरांशीच बोलायला आलेलो आहे. हालेलुया. त्या लेकरांना तुम्ही कौतुक केलं पाहिजे. परिवारात एक बापाची जबाबदारी आहे. काही काही बाप घरी येतात फक्त पगाराच्या दिवशी बोलतात. घरी पगाराच्या दिवशी लेकरांनो तुम्हाला खाऊ आणलाय, खा आणि मारा, आम्हाला काही घेणं नाही. त्या लेकरांशी बोलणार नाही, बायकोशी दोन शब्द बोलणार नाही, कोणाशी नीट वागणार नाही, फक्त तोऱ्यातच येणार, तोऱ्यातच जाणार. अरे धट, काय तुझ्या जीवनाला अर्थ नाही. हालेलुया. समजून घ्या प्रियांनो, परिवार म्हणजे काय? परिवार म्हणजे पैशाची देवाणघेवाण नाही, तिथं बँकेत चालते. परिवार मग बँक झाला असता. परिवार म्हणजे काय फक्त आजारी झाल्यावर आई बापाकडे यायचं म्हणून तो काही दवाखाना नाही. परिवार एक कुटुंब आहे. इथं जीवाभावाचे नाते तयार झाले पाहिजेत. एकमेकांसाठी जीव तुटला पाहिजे. एकमेकांच्या दुःखात आम्हाला वाटलं पाहिजे की मी आता काय
करू माझ्या आईसाठी, माझ्या भावासाठी, माझ्या पत्नीसाठी. याला परिवार म्हणतात. ज्या वेळेस आम्ही एकमेकांसाठी प्रीतीचं वातावरण तयार करतो, स्वर्गीचा देव त्यावेळेस आमच्याविषयी आनंद करतो. प्रियांनो, हालेलुया. फार महत्वाची गोष्ट आहे. इतकं प्रेम करा आपल्या पत्नीवरती, आपल्या परिवारांवरती. कंटिन्यू कौतुक करत राहा. लेकरांनी पहिल्यांदा घरात केक बनवला, काही काही तर घरातले नुसतं चिडूनच बेजार होतात. करवत आहे का म्हणे कापायला? चड्डी हातोडी आहे का केक फोडायला? ते लेकरू आयुष्यात परत कधीच बनवणार नाही. का? कारण एकदा तुम्ही अपमान केला ना, तर तेच तुम्ही चांगल्या शब्दात सांगितलं, चांगला झालाय पण अजून चांगला बनवू शकतेस, ह्याच्यात काय कमी तुला मी सांगतो. ही गोष्ट टाकली नाही ना, त्याच्यामुळं नीट असं जास्त वेळ भाजला गेला म्हणून असं झालंय. मी तुला सांगतो असं कर, नेक्स्ट टाइम अजून चांगलं होईल. लेकराचं हुरूप वाढेल, लेकरू आनंदाने करेल. पहिल्याच व्हिजिटला, पहिल्याच कामात तुम्ही जर एखाद्याला अपमानित केलं, परत तुम्हाला आनंद हा प्रकार जीवनात पाहायला मिळणार नाही. आमेन. लेकरांचं कौतुक करा, पत्नीचं कौतुक करा, नाही तर तुमचं स्थान समाजातून आणि घरातून नष्ट व्हायला सुरुवात होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, पतीवरती जबाबदारी आहे परिवाराच्या संरक्षणाची. कशाची जबाबदारी आहे? परिवाराच्या संरक्षणाची. बापाची जबाबदारी आहे लेकराच्या संरक्षणाची. पत्नीच्या संरक्षणाची जबाबदारी त्या घरातील पुरुषाची असते. प्रियांनो, इब्री लोकास पत्र 13वा अध्याय 4थं वचन, मत्तई 5:28 वाचूया ही वचन आपण. इब्री 13:4, लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंतरून निर्दोष असावे, जारकर्मी व व्याभिचारी ह्यांचा न्याय देव करील. जारकर्म, व्याभिचार देवाला आवडत नाही. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्याभिचार केलाच आहे. किती कठीण प्रकारे स्पष्ट शब्दात, कडक शब्दात बायबलचं वचन आपल्याला लिहिलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, परिवारामध्ये कुठल्याही प्रकारे सैतानाची घुसखोरी होता कामा नये. पाप आमच्या घरात, आमच्या परिवारात कुठून शिरतंय हे आम्ही लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. चुकीची गोष्ट घरात घडते आणि तुम्ही नुसते माठ्यासारखे बघत बसणार, सैतान विजयी होत जाईल. है ना? काय नाही, जाऊ द्या, सुधरतील आज ना उद्या. काय नाही हो, दारू नाही पिला पोरगा, फक्त बियर पिऊन आलाय आजच्या दिवस, परत नाही पिणार तो म्हटलाय. पहिल्याच दिवशी नीट फोडून काढा त्याला. ऐकताय का तुम्ही? चांगला बदडून काढा पहिल्याच दिवशी. अधिकार आहे बापाला. जो बाप आपली छडी आवरतो ना, तो बाप बाप नाही, बायबल सांगतं. त्या बापाला काही किंमत नाही. तुम्हाला लेकरांना धाकात ठेवता आलं पाहिजे. लेकरं चुकले, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बाल वयापासून त्यांना नीट शिक्षण दिलं पाहिजे. संरक्षण फक्त कुणापासून? चोर आले तिथून संरक्षण नाही, व्याभिचारापासून, पापापासून, वेगवेगळ्या गोष्टीपासून संरक्षण केलं पाहिजे आजपासून. ऐकताय का तुम्ही सगळे? बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहित पाहिजे आणि नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला माहित पाहिजे. ते खरे नवरा बायको. ऐकलं का तुम्ही? ज्या नवऱ्याचा पासवर्ड बायकोला माहित नाही, त्याचा पासवर्ड कोणाला तरी दुसऱ्याला माहित असतो. हा त्रिवार सत्य. आणि बायकोचा पासवर्ड ज्या नवऱ्याला माहित नाही, तिचा पासवर्ड भलतीकडेच असतो कुठंतरी. सत्य गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही एकमेकांना आयुष्यभर संगती राहायचा पूर्णपणे तुम्ही वायदा केलेला आहे. लेकरांचे पासवर्ड आई बापाला माहित पाहिजे. हालेलुया. मोबाईल किती वेळ द्यायचा, काय करायचं, लेकरांची कसं वागायचं हे आई बापाला माहित पाहिजे. सगळं जीवन आई बापाचं हे लेकरांच्या कल्याणासाठी असतं. त्या आई बापांना काही लपवायचं नाही. आणि विशेष म्हणजे पती पत्नीमध्ये लपाछुपी खेळायची नाही. हालेलुया. आजची संधी आहे प्रियांनो, आज तो दिवस आहे. तुम्हाला काय पाहिजे ते आज लाईफ मधून डिलीट करून टाका, पण आपल्या लाईफ पार्टनरला पूर्ण 100% ऍक्सेस असला पाहिजे. तुमची पती असो तुमचा किंवा तुमची पत्नी असो, तिला तुमचा मोबाईल बघता आला पाहिजे. मोबाईलच नाही, प्रत्येक गोष्ट खरी खरी तुम्हाला बोलता आली पाहिजे. काही लोक बायकांशी खोटं बोलतात आणि मग नंतर फसतात कशात तरी, आणि मग नंतर खरं बोलायला जातात
पण मग त्यावेळी ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि सगळा संसार उद्ध्वस्त होऊन जातो. चोरून लपून खोटं बोलून घरात कुठलंही काम करू नका. स्त्रियांनो, खोटं बोलून गपचूप भेषा लावू नका बाहेर. हालेलुया. खोटं बोलून कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नका. खोटं बोलून परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचे अशा गोष्टी करू नका ज्याच्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये कुठंतरी विसंगती येईल. फार महत्वाची गोष्ट आहे आपल्या परिवाराचं संरक्षण. फायनान्शियल लॉस पासून संरक्षण झालं पाहिजे. कधी कधी नवरे जे असतात ना, मित्राच्या नादी लागून कधी कधी भरकटून जातात. बायकांना देवाने स्पेशल सेन्स दिलेला असतो. बायकांना लगेच एका मिनिटात कळतं. ते देवाने त्यांना गुण दिलेला आहे. त्या लगेच सांगतात, ह्याची नजर चांगली नाही, ह्याच्या मनात खोट आहे, ते एका मिनिटात सांगणार नवऱ्याला. तो तुमचा मित्र एकदम लबाड दिसतोय बरं का, सांभाळून राहा. अगं नाही, लबाड नाही, खूप भारी आहे. त्यांनी सांगितलंय 2 लाख दिले का लगेच 4 लाख देणार आहे 15 दिवसात. हे बाबा 2 लाख देऊ नको, 2 रुपये पण भेटणार नाही. नवरा बायको दोघंही भांडणं होतात. मग शेवटी बायकोच्या कटकटीला कंटाळून तो म्हणतो नाही देत बाबा पैसे, तू जा. नंतर मग निरोप येतो की त्या मित्रांनी कैक लोकांचे पैसे घेतले आणि पळून गेला. अशा गोष्टी घडतात. आणि म्हणून ज्या वेळेस तुमच्या परिवारामध्ये तुम्ही अशा प्रकारचं काही काम करता, पती पत्नीने डिस्कस करून गोष्टी केल्या पाहिजेत. हालेलुया. लपाछुपीचा डाव आजपासून बंद. आमेन. संरक्षण करा परिवाराचं. लक्ष पाहिजे, बापाचं लक्ष पाहिजे. आपल्या धुंदीत राहू नका. मी कामाने थकून जातो आणि मी पैसा कमवून आणतो आणि मी सगळंच झालं. तेवढं केलं म्हणजे सगळं झालं नाही. तुला घरी येऊन पण घरच्यांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. माझा मुलगा काय करतो, माझी मुलगी काय करते, माझी पत्नी काय करते, सगळ्या गोष्टीत तुला लक्ष देणं गरजेचं आहे. काही चुकीची गोष्ट तर घरात होत नाही ना. बापाचा धाक घरामध्ये असला पाहिजे. त्याच्याने लेकरं वाईट वळणाला जाणार नाहीत. लेकरं योग्य वळणाला राहतील. जगातले लेकरं ज्यावेळेस कॉलेजला जातात, बाहेर जग त्यांना कळायला लागतं आणि मग दुसरी लेकरं म्हणतात चल सिगारेट पी, काय नाही होत. तो म्हणतो नको नको, मम्मीला नाही आवडत. अरे कुठे आहे तुझी मम्मी, इथं कुठे आहे डॅडी, जाऊ दे, घे सिगरेट. लेकरं घेतात, सिगरेट पितात, संपलं काम त्यांचं. पण ज्या वेळेस धार्मिक परिवारात लेकरं वाढतात आणि ते कॉलेजला जातात, मित्र म्हणतो घे सिगारेट, तो म्हणतो मी नाही पिऊ शकत. तो म्हणतो कुठे आहेत तुझे आई वडील बघायला. तो म्हणतो आई वडील नसले तरी माझा देव मला पाहत आहे, माझ्या परमेश्वराची नजर माझ्याकडे आहे, मी कसा काय पाप करू. त्या योसेफासारखा, योसेफ म्हणतो ना पोटिफराच्या पत्नीला, मी माझ्या देवाच्या विरुद्ध कसा पाप करू, उठतो पळून जातो तिथून. तसे तुमचे लेकरं धार्मिक आणि सात्विक बनतील. आज परिवाराचं संरक्षण ही महत्वाची गरज आहे. पहिली गोष्ट प्रेम करणं गरजेचं आहे पतींनो. दुसरी गोष्ट आपल्या परिवाराचं संरक्षण करा. सगळ्या बाजूने चौकस राहा. जर एखाद्या गोष्टीत तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टीने लेकरांचं नुकसान होणार आहे, त्या गोष्टीपासून लेकरांना दूर ठेवा. आपल्या पत्नीला, स्वतःला, सगळ्यांना सांभाळा. संरक्षणाची जबाबदारी एका बापावरती असते. त्याच प्रकारे जर कधी लेकरांना कोणी त्रास देत असेल तर घाबरून घरात बसू नका. ऐकताय का तुम्ही चर्च? कॉलेजमध्ये, शाळेत, लहान लेकरू आहे, शाळेत गेलं, मित्र मैत्रिणी मारतायत त्याला आणि तुम्ही म्हणतात जाऊ दे, होईल काहीतरी. शाळेत जा, टीचरला भेटा, प्रिन्सिपलला भेटा, त्यांच्या बापाला जाऊन भेटा. हालेलुया. कळते का तुम्हाला? कोणाला भेटता येईल ते भेटा, पण तुमच्या लेकराची साथ द्या त्याच्या बालपणात. हालेलुया. कोणी तुमच्या लेकरांना तुच्छ लेखता कामा नये. बापाची जबाबदारी आहे. बाप जर घरात भिवून बसला, दुनिया तुमच्या लेकरांना, तुमच्या परिवाराला त्रास देत राहील. फार देवाची गौरवी योजना, एका बापाची जबाबदारी आहे की त्याने आपल्या परिवाराचं संरक्षण करावं. तिसरी शेवटची जबाबदारी, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, महत्वाची जबाबदारी, प्रत्येक पुरुषाची जबाबदारी. 1 तिमोथी 5 अध्याय 8 वचन आपण वाचू. 1 तिमोथी चॅप्टर 5 वर्स 8. जर कोणी स्वकीयाची व विशेष करून आपल्या घराची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. देवाचा सेवक कसा असावा ह्याविषयी लिहिलेलं आहे. देवाचा सेवक आपल्या परिवाराची काळजी घेणारा आणि घरच्यांची तरतूद करणारा असा सेवक पाहिजे.
बापाची जबाबदारी आहे, एका पतीची जबाबदारी आहे. घरात काय लागतं काय नाही लागत त्या गोष्टींची पूर्तता पतीने केली पाहिजे, हे देवाचं पवित्र वचन आहे. प्रत्येक पतीवरती ही जबाबदारी देवबापाने दिलेली आहे. प्रत्येक पतीने आपली जबाबदारी नेटाने पूर्ण केली पाहिजे. ही परमेश्वराची महान योजना आहे. आणि आज देवाकडे प्रार्थना करा. बायबल सांगतं की परमेश्वर कशा प्रकारे त्याच्या लोकांना आशीर्वादित करतो. स्तोत्र 128. आता दरवेळेस आपण वाचतो, आता वेगळ्या रीतीने त्याला वाचूया, त्याला समजून घेऊया. हे वचनामध्ये काय 6 वचनात लिहिले. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. पुरुष त्याला धन्य म्हटलेलं आहे बायबलमध्ये, जो देवाच्या मार्गाने चालतो. दुसरं वचन, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, म्हणजे तुला नोकरी मिळणार आहे. दुसरी गोष्ट, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. सुरुवातीला एका तरुण पुरुषाला देवाचा आशीर्वाद असा मिळतो की त्याला नोकरी मिळणार. पुढे लिहिलंय 3रं वचन, तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखे होईल. म्हणजे नोकरीनंतर छोकरी पण आली, आता त्याचं लग्न झालं. बघा टप्पे कसे आहेत. प्रभू त्याला आशीर्वादित करतो, नंतर त्याला नोकरी देतो. पुढच्या वचनात त्याला सांगितलंय की तुला एक सफळ द्राक्षवेली सारखी तुला पत्नी मिळणार आहे. पुढं वचन सांगतं, तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. लेकरांचा पण आशीर्वाद आला. पुढे पहा 4थं वचन, पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. म्हणजे पूर्ण देशात राष्ट्रात त्याला आशीर्वादित केलंय. आणि पुढं 6वं वचन, तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो, इस्रायला शांती असो. म्हणजे तुला नातुंड परतुंड अनेक काय 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 तुला अजून लेकरं, आणि तुझं पूर्ण परमेश्वर तुला फलद्रूप करो. देवाने टप्पे ठरवलेले आहेत, हे टप्पे बदलू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक प्रार्थना करतात, देवा मला इंटरनॅशनल प्रीचर कर. देव म्हणतो पहिले संडे स्कूल घे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात देवा मला पाळक बनव. देव म्हणतो आधी पहिला तू सुधार. आहे की नाही, पहिलं स्वतःपासून सुधारणा कर. छोट्या छोट्या गोष्टीत जे विश्वास योग्य आहेत, देव त्यांना मोठ्या गोष्टी दाखवतो. आणि म्हणून हे परमेश्वराने दिलेले टप्पे आहेत. परमेश्वर प्रत्येक पुरुषाला असा आशीर्वाद देत आहे. जर आज तुम्ही आमेन म्हणाल, हे आशीर्वाद तुमच्या जीवनात आलेले आहेत. आता तो फिरली आहे पत्नीकडं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 3 मुद्दे सांगितले. भाऊ लोक सुटले तुम्ही, प्रभूची स्तुती असो. आता आदर्श पत्नी कशी असावी, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आदर्श पत्नी नवऱ्याचा आदर करा. पहिली गोष्ट काय, नवऱ्याचा, कुणाचा, मोठ्या आवाजात, सगळ्यात महत्वाची, नवऱ्याचा आदर करा. काही बहिणी नवऱ्याला डायरेक्ट आरे कारे फायरिंग करतात. आलास का, घे घेडून. उठला का, हो बाहेर. त्याला बिचाऱ्याला बिलकुल घरात इज्जत नाही. आणि त्याला इज्जत न मिळाल्या कारणाने तो बाहेरच खुश राहतो आणि घरी यायला त्याला बरं वाटत नाही. घरात जर त्याला सन्मान मिळाला नाही, त्याची पावलं घराकडे कशी काय वळतील. बायबल सांगते इफिस 5:33 मध्ये, इफिस 5:33, तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भेट राखावी. आपल्या पतीची भेट राखावी, त्याला सन्मान दिला पाहिजे. पतीला जर स्त्री सन्मान देत नाही प्रियांनो, तर ती देवाचं वचन मोडणार आहे. मग किती लांब लचक प्रार्थना करा, इथून दिल्लीपर्यंत करा, नाही तर काश्मीरपर्यंत करा, काही अर्थ नाही. हालेलुया, काही अर्थ नाही. पतीचा सन्मान केला पाहिजे. बरं, आता काही लोकांना प्रश्न असेल, माझा पती दारुडा आहे, मग मी त्याचा सन्मान करायचा का? असू शकतो प्रश्न असा कोणाचा. माझा पती मला शिव्या देतो, मग तरी मी त्याचा सन्मान करायचा का? माझा पती मला मारतो, तरी मी त्याचा सन्मान करायचा का? आता त्याचं उत्तर आहे, करायचा. हालेलुया. तो चुकलाय म्हणून तुम्ही पण चुकायचं का? तो चूक करतोय म्हणजे तुम्ही पण चूक करायची का? तो चुकलाय, पण जे देवाने तुम्हाला शिकवलंय ते तत्व कधीच सोडू नका. नवरा कसाही असो, त्याच्याशी तुमचं लग्न झालेलं आहे आणि म्हणून तुमच्या प्रेमाने तुम्ही त्याला जिंकू शकता. पहिली गोष्ट,
नवऱ्याचा रिस्पेक्ट करायला सुरुवात करा. कलसेकरास पत्र 3 अध्याय 18 वचन. कोलोसियन्स चॅप्टर 3 वर्स 18. कलसे 3:18. स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. म्हणजे नवऱ्याचं ऐकायला सांगितलंय. नवऱ्याने जर एखादी गोष्ट सांगितली तर बायकोने नवऱ्याच्या पुढे जायचं नाही. योना कसा पुढे पळत होता आहे की नाही. देव म्हणतोय निनवेला जा, तो तार्शीसला निघाला. काही बायका जबरदस्ती तार्शीसचा प्रवास करतात. तसा प्रवास तुम्ही कधी करू नका, नाही तर मासा रेडी आहे. हालेलुया. देवाचं वचन आहे की नवऱ्याच्या अधीन राहा. नवरा काय सांगतोय त्या गोष्टीला प्राधान्य द्या, कारण देवाने त्याला तुमच्यावरती अधिकारी नेमलेलं आहे. ही देवाची योजना आहे. तितला पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. तितला पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील, लिमिटमध्ये राहायचं. मर्यादशील, लिमिट सोडायचं नाही आपलं. त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. आमेन. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज आमचा आवाज जर मोठा झाला तो फक्त येशूसाठी मोठा झाला पाहिजे, भांडणासाठी नाही. आमचा आवाज कितीही उंच जाऊ द्या, एकदम मोठा आवाज होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण तो फक्त येशूसाठी झाला पाहिजे, भांडणासाठी नाही. कुणाबद्दलही दुसऱ्याबद्दल बोलत असताना सुद्धा तुमचा आवाज तेवढा मोठा होता कामा नये. तुमचा आवाज फक्त देवासाठी वापरला गेला पाहिजे, कारण हे जीवन देवाने दिलेली देणगी आणि त्याच्या गौरवासाठी आम्ही तो वेळ वापरला पाहिजे. तो आमचा आवाज जर उंच करायचा तर देवाच्या गौरवासाठी केला पाहिजे. स्त्रिया मर्यादशील असाव्यात, नवऱ्याचा आदर करणाऱ्या पाहिजेत आणि त्या नवऱ्यावरती खरं प्रेम करणाऱ्या पाहिजेत. आज जर त्या नवऱ्याला घरात किंमत दिली नाही, मग जी दुसरी कोणी त्याला किंमत देईल कदाचित तो तिकडे जाऊ शकतो, शक्यता आहे. म्हणून आज आम्ही इथंच सावध होणं गरजेचं आहे. विस्कळीत का होतात परिवार? घरामधून खरं प्रेम न मिळाल्यामुळे परिवार विस्कळीत होतात आणि लोक सैतानाच्या भूलतापेला पडून चांगल्या संसारांना उद्ध्वस्त करून टाकतात. चांगले संसार उद्ध्वस्त होतात. आज पहिली गोष्ट माझ्या माता बहिणींनो लक्षात घ्या की आपल्या नवऱ्याचा आदर केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, स्त्रियांना पुरुषावर धनीपण चालवण्याची परवानगी नाही. स्त्रिया पुरुषांच्या बॉस होऊ शकत नाही. ऐकलं तुम्ही? ऐकता का नाही ऐकत आहे? पुरुषाला तुम्ही कंट्रोलमध्ये, नवऱ्याला कंट्रोलमध्ये नाही ठेवू शकत. माझा नवरा माझ्या मुठीत आहे, चुकीचं आहे एकदम, त्याला सोडा, त्याला मोकळं करा. हालेलुया. त्याला मुठीत ठेवू नका, नाही तो जीव गुदमरून मरण बिचारा आतमध्ये, की नाही. त्याला मुठीत ठेवू नका, त्याला कंट्रोलमध्ये ठेवू नका. हालेलुया. प्रेम असावं, प्रेमाने तुम्ही सांगू शकता, पण कधी कधी स्त्रिया जे स्वतः मस्तक बनण्याचा प्रयत्न करतात तो करू नका, हेड बनण्याचा. कारण स्त्रीचं मस्तक पुरुष आहे, पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे, ख्रिस्ताचं मस्तक देवबाप आहे. हे वचनात लिहिलंय, ते आपल्याला सांगतो. 1 करिंथ 11 अध्याय 3 वचन. 1 करिंथ 11 आणि 3. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. आमेन. फार महत्वाची गोष्ट आहे. स्त्री शरीर आहे आणि पुरुष तिचा पती, तिचं मस्तक आहे. फासळीकडे बारकाईने बघितलं, स्त्रियांना कमजोर समजू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. एक नारी सप्पे भारी. हालेलुया. एक प्रेज लॉर्ड. स्त्रियांवर मध्ये देवाने एक अफाट ताकद दिलेली आहे. म्हणजे मी हे सांगत नाही पुरुष महान आहेत आणि स्त्रिया कमजोर, नाही. मी तर उलट हे सांगेन की स्त्रिया अजून जास्त ताकदवार आहेत पुरुषांपेक्षा. फासळी कशी असते बघितली? बरगडी
बेंड झालेली असते, अशी वाकडी, अशी सरळ नसते. हाताचा हाड बघा सरळ आहे, फासळी बेंड झालेली असते. ती बेंड झालेली असते, पण ती कोणाला पण बेंड करू शकते. तिच्यात फार सामर्थ्य आहे. चांगल्याला ती बेंड करू शकते. आणि म्हणून फासळीच्या नादी लागू नका. हालेलुया. फासळी, डाव्या बाजूची फासळी, डाव्या बाजूला काय माहिती आहे तुम्हाला? हृदय आहे. हृदयाच्या जवळची फासळी देवबापांनी काढली. हृदयाच्या जवळची ही फासळी हृदयाचं रक्षण करणारी आहे. हालेलुया. हृदयाला रक्षण करण्यासाठी देवबापाने वरती फासळी दिलेली आहे. पत्नी ही पतीच्या हृदयाचं रक्षण करणारी आहे. एखादी मॅडम नवऱ्याशी बोलू द्या, ती लगेच येईल आणि मध्ये उभं राहील, तिथं म्हणेल मी यांची अर्धांगिनी आहे. आपण कोण आहे की नाही, म्हणजे तिला लगेच बाजूला पत्ता कट करून टाकणार. एका स्त्रीची ही जबाबदारी आणि तिची ख्याती आहे. प्रियांनो, फासळी ही फार महत्वाची आहे. आज तुमचा पाय फ्रॅक्चर झाला, प्लास्टर मारू शकता. हात फ्रॅक्चर झाला, प्लास्टर मारू शकता. पण एखाद्याची बरगडी जर फ्रॅक्चर झाली, त्याला जगात कुणीच प्लास्टर मारू शकत नाही. प्लास्टर मारलं का लगेच ब्लॉक होऊन जाईल आणि तो खुडूक खलास गेला वरती. बरगडीला प्लास्टर होत नाही. बरगडीला असं सोडून द्यावं लागतं. आणि मग एखाद्याची बरगडी मोडली का तो बसला तरी ती टोचत राहते, उठला तरी टोचत राहते. म्हणून कधीही आपली बरगडी मोडू देऊ नका. ती टोचत राहील, तुमची जिंदगी बर्बाद झाली म्हणून समजा. कधी बरगडी मोडता कामा नाही प्रियांनो. हालेलुया. बरगडीला त्रास म्हणजे तुमचं जीवन बर्बाद. हालेलुया. बरगडी अच्छी तो दुनिया अच्छी आपके लिए, सब कुछ अच्छा है. बरगडीची काळजी घ्या, तिला मोडू देऊ नका, तिला सांभाळा. सैतानाने हवेला भुरळ घातली आणि त्या ठिकाणी पापाला सुरुवात झाली. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या वचनातून आम्ही एक गोष्ट प्राकर्षाने समजून घेत आहोत की डोके जरी, मस्तक जरी पुरुष असेल, मस्तक कोण आहे? पुरुष. आणि शरीर कोण आहे? स्त्रिया. कळतंय का सगळ्यांना? आता इथून वरती डोकं पुरुष आहे, इथून खाली स्त्री आहे. आता शरीराचा भाग मान आहे, शरीराचा, डोक्याचा नाही. मान शरीराचा भाग आहे. हे डोकं कुठं वळवायचंय मान ठरवणार. तुमची बायको बरोबर तुम्हाला फोकस करायला लावेल कुठं जायचंय. तुम्ही नुसतं डोकं आहेत, ती तुमचं खोकं बनवू शकते. सांभाळून राहा. हालेलुया. मानेवरती डिपेंड आहे या डोक्याला कुठं वळवायचंय. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही सावधानगिरी आमच्या जीवनामध्ये बाळगली पाहिजे. पती हा मस्तक आहे आणि मस्तक हे काय गुडघ्यात किंवा पायाखाली नाहीये, हे वरती आहे. म्हणून परिवारामध्ये एक ज्येष्ठत्वाचा अधिकार पतीला असला पाहिजे. हालेलुया. एका काही घरांमध्ये आम्ही पाहतो, बायको बसलेली असती, पाहुणे आले का, हो जा चहा बनवा यांच्यासाठी, पाहुणे आलेत, हो जा पाणी घेऊन या यांच्यासाठी. असं काही जालन्यात होत नाही मला माहित आहे, पण काही ठिकाणी असं पाहायला मिळतं. पत्नी पतीवरती रुबाब झाडते. अहो तेवढे भांडे राहिलेत, तेवढे बघा काय करायचं ते. काही ठिकाणी असं होतं. आज आम्ही ही गोष्ट समजली पाहिजे. मस्तक येशू ख्रिस्त आहे मंडळीसाठी, पण नवरा हा पत्नीचं मस्तक आहे. त्याला रिस्पेक्ट द्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्याला धनीपण चालू द्या. घराचं नेतृत्व आपल्या नवऱ्याला करू द्या, जेणेकरून तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणार आहात. आता मी तुम्हाला एक वचन वाचून दाखवणार आहे, त्याच्यावर आता तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्यात. चालेल? बोलणार का नाही बोलणार? बरं. पहिले करीन 14वा अध्याय 33 ते 34 वचन. कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही. पहिले करीन 14वा अध्याय 33-34 वचन ऐका. कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळात जशी रीत आहे तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. आमेन. आता आमेन पण म्हटलात तुम्ही. ऐका, बोलायचं का नाही बोलायचं? कितीतरी चर्चेस आहेत या खोट्या शिक्षणामध्ये अडकलेले आहेत की स्त्रियांनी मंडळीत गप्प राहावे. आता
आणखीन एक वचन वाचतो म्हणजे नीट तुम्ही व्यवस्थित कन्फ्यूज व्हाल. ऐका, 1 कोरिंथ 11 अध्याय 5 वचन. गप्प राहायला लावलंय ना मंडळीत स्त्रियांना. आता आणखीन एक वचन वाचतो, ऐका. 1 कोरिंथ 11:5. तसेच जी उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्रीसारखीच आहे. इथं लिहिलंय स्त्रियांनी संदेश आणि देताना आणि प्रार्थना करताना पदर घेतला पाहिजे, डोकं आच्छादून घेतलं पाहिजे. मग आता इथं सांगितलं की संदेश द्या, डोकं झाकून द्या. मग स्त्रियांनी मंडळीत बोलायचं की नाही बोलायचं? आता हिंमत वाढल्या दुसऱ्या वचनानंतर. प्रेज द लॉर्ड. काही लोक घाबरून आहेत, हा माणूस कुठून कुठं फिरवल सांगता येत नाही, त्याच्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. ऐका, करिंथ मधल्या ज्या स्त्रिया होत्या ना, त्या एवढ्या बोलायच्या का आपल्या नवऱ्यांना बोलूच देत नव्हत्या. ऐकता तुम्ही? करिंथ मधली एकच मंडळी, तिथंच लिहिलं, बाकी कुठं नाही लिहिलं बायबलमध्ये. करिंथच्या स्त्रिया अशा होत्या का त्या पुरुषांना बिलकुल बोलू देत नव्हत्या, फक्त स्त्रियाच सगळं बोलायच्या. पुरुष बोलायला लागला, हो तुम्ही गप्प बसा, आम्हाला बोलू द्या. आणि सगळा स्त्रियांचा कारभार चालला होता. म्हणून संत पौल त्यांना सांगतो, स्त्रियांना जरा गप्प बसा, त्यांना पण बिचाऱ्यांना बोलू द्या. हालेलुया. पण तिथं असा अर्थ नव्हता की इथून पुढे स्त्रियांनी सदा सर्व काळ गप्प राहावे, बोलू नये. वचनाचा विपर्यास झालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून माझ्या माता बहिणींनो, तुमच्यासाठी मी बोलतो, या महाराष्ट्राच्या भूमीवरती जशा महान सेविका देवाच्या झालेल्या आहेत, पंडिता रमाबाई, तशा देवाच्या अनेक रमाबाई आमच्या जालन्यामधून घडल्या पाहिजेत. हालेलुया. कॅथरीन कुलमन आमच्या इथून घडली पाहिजे. जॉयस मेयर आमच्या जालन्यामधून घडली पाहिजे. हालेलुया. मिरियाम संदेश्री सारखी स्त्री आमच्या जालन्यामधून घडली पाहिजे. अद्भुत सेविका इथून तयार झाल्या पाहिजेत. आम्ही वचन ऐकतो पण त्याचा चुकीचा अर्थ घेतो आणि मग तिथून पुढे आम्हाला काही कळत नाही. येशू ख्रिस्ताने कधीच स्त्रियांना सेवेतून डावललं नाही. सगळ्यात पहिलं दर्शन त्याने स्त्रीलाच दिलेलं आहे. हालेलुया. मंडळी काय पुरुष नाही, मंडळी पण एक स्त्रीच आहे. त्याचं विशेष लक्ष आहे स्त्रियांकडं. मग तू स्त्रियांना कसा डावलेल? आज या वचनातून एक खरा अर्थ आमच्या जीवनात आम्ही स्वीकार करूया प्रियांनो. परमेश्वराने स्त्रियांना सुद्धा अधिकार दिलेला आहे, परंतु आम्हाला तो नम्रपणे स्त्रियांना तो अधिकार गाजवायचा आहे, त्या अधिकारात चालायचं आहे. पुरुषांना दाबू नका. हालेलुया. त्यांना पण बोलू द्या, तुम्ही पण बोला, एकत्रित सेवा करा. हे प्रभूचं गौरव आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. तिसरी महत्वाची गोष्ट की तुमचं घर टिकवण्याचं काम हे स्त्रीच्या हातात असतं. घर टिकवणं विस्कळीत कोणी पण करू शकतं, पण घराला टिकवून धरण्याची जबाबदारी एक स्त्रीच पूर्ण करू शकते. एक आईच ती जबाबदारी पूर्ण करू शकते. बाप तडकीफड निर्णय घेतो, नाही असं नाही, एक घाव दोन तुकडे, रागात बोलून जातो, काही नाही. पण आई असते जिच्या पदराआड लेकरं लपू शकतात. आई असते जी प्रेमाचं मायेचं पांघरून घालू शकते. म्हणून एका स्त्रीवरती अवलंबून आहे की ते घर ती कशा प्रकारे टिकवून धरणार आहे. नीतिसूत्रे 14 अध्याय आणि पहिलं वचन. नीतिसूत्रे 14 आणि 1. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. कोण पाडते? मूर्ख स्त्री. मूर्ख स्त्री जिचं घर पडलंय, ते पडलंय का पडलंय? त्या मूर्ख स्त्रीच्या दुर्गुणांमुळे पडलेलं आहे. एखादी स्त्री सुज्ञ असेल, समजदार असेल, तिला आपल्या नवऱ्याचं हित कळतं, आपल्या परिवाराचं हित कळतं. ती सुज्ञ स्त्री आपल्या घराला एकवटून ठेवते, एकत्र आणून ठेवते. लेकरांमध्ये कधी वादविवाद झाले, मोठा मुलगा असं म्हटला, धाकटा मुलगा तसं बोलला, अरे ती लगेच सांगत नाही मोठ्या मुलाला, तो धाकटा बघ तुझ्याबद्दल असं बोलला, जा त्याचा जीव घे. आई कधीच नाही सांगणार. जी खरी सुज्ञ स्त्री आहे ती मोठ्याला पण समजून सांगेल, धाकट्याला पण समजून सांगेल, आणि दोघांनाही सांगेल तुम्ही भाऊ आहेत, तुम्ही एकमेकांवरती प्रेम करा. ती घर कधी तुटू देणार नाही. ती खरी आई आहे प्रियांनो. घरातल्या सर्व लेकरांना एकत्र धरून ठेवते ती आई खरंच आई आहे.
ती घर विस्कळीत होऊ देत नाही, ती पडलेलं घर पण उभारते, ती सुज्ञ आई आशीर्वादित आहे. घर टिकवणं हे आईच्या हातात आहे, एका स्त्रीच्या हातात आहे. आपल्या परिवाराला स्थिर ठेवण्याचं काम ती आई करते. पण मूर्ख स्त्री घर टिकवू शकत नाही. मूर्ख स्त्री सतत तोडून जाते. काही स्त्रियांना सवय असते, काही झालं की माहेरी निघून जातात. नवऱ्याने काही केलं, मी माहेरी जाईन बरं का, मी माहेरी जाईन. मी आधी पण सांगितलं, तुम्हाला नवऱ्याने घराबाहेर काढलं तर त्याला पहिलं घराच्या बाहेर हाकला. हे घर लग्न करून मी आले, हे घर माझं घर आहे. हालेलुया. आज नंतर ही धमकी बंद. युद्ध जिंकायचं असेल ना, तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल, तुम्हाला त्या रणांगणावरती उभं राहावं लागेल. ज्या रणांगणात तुम्ही उभे आहात, पोरगा परीक्षेलाच गेला नाही, तो पास होईल का? परीक्षेला गेलाच नाही. 12वीची परीक्षा होती, मला कंटाळा आला, मी नाही जात, पण माझा विश्वास आहे देव मला पास करेल. होईल का पास? तो असा पोकळ बांबू काढायचा आणि फटकून काढायचं, त्याला कसा पास होणार आहे तो? फाजील विश्वास आहे देवावरती, काय अर्थ आहे त्याला? पेपरला जावं लागतं, पेपर लिहावा लागतो, मग पास होतं लेकरू. हे रणांगण आहे तुमचा परिवार, हे तुमची युद्धभूमी, हे तुमचं स्थान आहे. सारखं पळकुट्यासारखं तुम्ही जर पळून गेलात तर परत नव्याने सुरुवात, जायचं परत यायचं परत सुरुवात. हे बंद करा. हे देवाला आवडत नाही, जमत नाही ते देवाला. प्रभू म्हणतो की जी सुज्ञ स्त्री आहे ती घर उभारणारी आहे. हालेलुया. तुम्ही कदाचित सोडून रागात निघून गेलात, नवऱ्याने काही बरं वाईट केलं तर, लेकरांचं काही चुकीचं झालं तर, आणि बरं वाईट नाही झालं, तुम्ही निघून गेलात, नवऱ्याने दुसरं तिसरं लग्न करून टाकलं तर विस्कळीत तर होणारच ना सगळं. गोष्टी अजून गडबड होणार. मग जेव्हा गोष्टी खराब चालल्यात, आपल्या वागण्याने त्या अजून खराब होता कामा नयेत. 10 कुमारींचा दृष्टांत, 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. मूर्ख कुमारींनी का मूर्खपणा दाखवला? त्यांची तयारी नीट नव्हती. एक्स्ट्रा तेलच आपल्या बरोबर घेतलं नाही, तयारी नीट नव्हती. शहाणे लोक सगळी तयारी नीट करतात. शहाणे लोक सगळी तयारी नीट करतात. तशी तयारी आमची नीट पाहिजे. सगळ्यात पहिली चूक मूर्ख कुमारींची, अर्धवट तयारी केली. की तेल तर घेतलं बरोबर, पण एवढं घेतलं नाही की वर येईपर्यंत ते तेल पुरेल. अर्धवट तयारी. काही काही लोकांचं तेल मध्येच संपतं, हवा मध्येच निघून जाते. आता बस झालं, आता मी तुझ्या बरोबर राहूच शकत नाही, तू तिकडं जा मी इकडं जाते, विषय संपला, तेल संपलं, आगगाडी बंद पडली, जीवन बंद पडलं, ठप्प झाली गाडी जागेवरती, अर्थ नाही राहिला. काय त्या जीवनाला आधार आहे? काय त्या अर्थ राहिला त्या जीवनाला? चर्चमध्ये वचन देताना, प्रार्थनापूर्वक एकमेकांना बोलताना जीवनाची साथ देण्याचं तुम्ही अभिवचन दिलंय, आणि मध्येच लाईफ पार्टनरला तुम्ही सोडत असाल तर त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आणि ज्यांनी अशा प्रकारे जीवन जगलेलं आहे ते देवाच्या सेवेला काय उपयोगी ठरतील प्रियांनो? जे लोक स्वतःचं घर सांभाळू शकत नाहीत, बायबल सांगतं, ते देवाच्या सेवेसाठी उपयोगाचे नाहीत. हे पवित्र शास्त्राचं वचन आहे. आधी आम्हाला आमचा परिवार सांभाळता आला पाहिजे, आमचं कुटुंब आम्हाला नीट आधी सांभाळता आलं पाहिजे, मग जाऊन आम्ही देवाची सेवा आणि सुवार्थ कार्य आम्ही करू शकतो. सगळ्यात पहिली चूक, तेल घेतलं पण कमी घेतलं, तयारीच नीट केली नाही. दिवे आणले पण एक्स्ट्रा तेलच त्यांच्याकडे नव्हतं. पुढची चूक, ज्या कुमारी शहाण्या होत्या त्यांच्याकडे भीक मागायला सुरुवात केली. पुढची चूक. ही दुसरी चूक आहे. ज्यांचं चांगलं चाललंय त्यांना कधी डिस्टर्ब करू नका. किती लोक आमेन म्हणतील? 4 भाऊ असले आणि एखादा गव्हर्नमेंट सर्वंट झाला, बाकीचे 3 त्याच्याकडून लुटायलाच बघतात आयुष्यभर. हे सोडून द्या. हालेलुया. एखादा भाऊ, एखादी बहीण धनवान झाली, त्यांना पुढे जाऊ द्या, त्यांना म्हणा तू धनवान झालास ना, तुझ्यासारखं देव पण मला धनवान करणार आहे. पण आमच्याकडे वेगळी रीत आहे. आता भाऊ झालाय ना, आता बस, आता आम्हाला काही करायची गरज नाही. त्या भावाला आयुष्यभर आम्ही लुटत राहू आणि आमचे घर भरत राहू. तो भाऊही पुढे जाणार नाही आणि तुम्ही पण पुढे जाणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, हुशार कुमारींकडून यांनी अपेक्षा केली, ही त्यांची चूक होती.
त्यांनी स्वतःचं तेल आणायला पाहिजे होतं, ते त्यांनी आणलं नाही. देवाच्या राज्यामध्ये 100% तयारी असणं गरजेचं आहे. पुढची चूक त्यांची ही होती की ज्यावेळेस वर आला त्यावेळेस मूर्ख कुमारी कुठं होत्या? बाजारात होत्या. तिथं हजर नव्हत्या, त्या बाजारात होत्या, अयोग्य ठिकाणी होत्या. वर आल्यानंतर त्या जिथं असायला पाहिजे होत्या तिथं त्या नव्हत्या. कधीही देवाने दिलेलं स्थान सोडू नका. आणि मग नंतर सगळ्यात शेवटची त्यांची चूक, वर निघून गेला. त्या 5 शहाण्या कुमारी निघून गेला आणि सगळे गेल्याच्या नंतर जेव्हा त्या रिटर्न आल्या तेव्हा दार ठोकायला लागलं. एकदा वेळ निघून गेली, किती पण दार ठोका, ते दार उघडलं जाणार नाही. आमेन. वेळ निघून गेली, दार ठोकून उपयोग नाही. दुपारी जर 2ला बँक बंद होणार आहे, 3 वाजता जाऊन किती धडका घ्या शटरवरती, कोण बँक उघडणार आहे का तुमच्यासाठी? तुम्ही म्हणलात मी जीव देईन माझ्यासाठी, बँक उघडाच, मला बँक पाहिजे, मला बँक उघडाच, पण सगळे कर्मचारी निघून गेलेत घरी, तुमच्यासाठी कोण बँक उघडणार आहे का? मग जर इथं बँकेचा दरवाजा उघडत नाही तर मग देवाच्या राज्याचा का उघडणार आहे? कळतंय का तुम्हाला? वेळेला महत्व आहे, समयाला महत्व आहे. आज शहाणी स्त्री स्वतःचं घर उभारणारी आहे. आज तसं घर आम्ही उभारलं पाहिजे. बोलो येशू मसीह की हालेलुया.